सगळ्या यांच्या गलिच्छ राजकारणामध्ये यांच्या गलिच्छ राजकारणांमध्ये नातीपणे आणतील असं आम्हाला वाटलं नव्हतं, पण तेही म्हणजे ते राहिलं होतं तेही त्यांनी पूर्ण केलं. आणि उद्धवजींनी ज्याचा उल्लेख केला, उद्धवजी आपली जी लढाई चालली आहे सुप्रीम कोर्टात, मराठीमध्ये म्हण आहे की शाण्याने कोर्टाची पायरी चढू नये. आम्ही तर सगळे सुप्रीम कोर्टाची चढून बसलोय, छोटा कोर्ट धरलाच नाही आम्ही. पण मी आवर्जून, आज जितेंद्र आव्हाड इथे आहेत, देशमुख साहेब दिल्लीला येतात, पण मी अनिल परब आणि अनिल देसाईंचा आवर्जून उल्लेख करीन, कारण या सगळ्या लढाईमध्ये ते दोघं आमच्याबरोबर नेहमी सुप्रीम कोर्टात येतात. आता मला काही लोक कधीतरी ट्रेनमध्ये वगैरे भेटतात. मी परवा लातूरला जाताना त्या बाजूचे काही लोक भेटले होते आणि मला म्हणतात, कशाला लढता हो, आता झालं ना, तुमची तुतारी वाजली, मशालीला यश आलं, आता कशाला लढत बसता. म्हटलं, ही लढाई तुतारीची किंवा मशालाच्या यशाची नाही आहे, ही तत्वाची लढाई आहे. तुम्ही ज्या पद्धतीने म्हणजे उद्धवजींचा पक्ष नेला, उद्धवजी हेच बाळासाहेब ठाकरेंचे उत्तराधिकारी आहेत, हे वंदनीय बाळासाहेबांनी हयात असतानाच आपल्याला सांगितलं होतं. त्यामुळे जर तुम्ही उद्धवजींकडूनच त्यांचा पक्ष आणि चिन्ह घेणार असाल तर हे फक्त उद्धवजींचा अपमान नाही आहे, हा वंदनीय बाळासाहेब ठाकरेंना दुखवण्याचं पाप यांनी केलेलं आहे, हा माझा त्यांच्यावर आरोप आहे. आणि आदरणीय पवारसाहेब तर फाउंडर मेंबर आहेत त्याचे. त्यामुळे लोकांना कशाला लढत बसते. म्हटलं, आता कसं आहे, सुप्रीम कोर्टात नाही गेलं ना काही दिवसात तर मलाच कसं तरी होतं की आता खूप दिवसात भांडले नाही कुणाशी ती. त्यामुळे हे यश अपयशाची लढाईच नाही आहे, काही नैतिकतेच्या पण लढाया आयुष्यात लढाव्या लागतात. त्यामुळे ही लढाई जी आपण लढतोय, मशाल आणि तुतारीला महाराष्ट्राच्या जनतेने जो आशीर्वाद दिलाय त्याबद्दल मी मनपूर्वक मायबाप जनतेचे आभार मानते. पण ही लढाई थांबणार नाही. उद्धवजी, तुमची बहीण म्हणून मी तुम्हाला शब्द देते की आम्ही सुप्रीम कोर्टातली ही लढाई जोपर्यंत, मग तुम्हाला तो पक्ष चिन्हाचं काय करायचंय ते निर्णय तुम्ही आणि आदरणीय पवारसाहेब करा, पण कितीही कष्ट किंवा लढावं लागलं तरी सुप्रीम कोर्टातली लढाई आम्ही अर्धवट सोडणार नाही. जे हक्काचं आहे ते त्यालाच मिळालं पाहिजे. आणि आज आपल्यावर अन्याय झालाय, उद्या ते कुणावरही अन्याय करतील. त्याच्यामुळे ही दडपशाही आणि अदृश्य शक्तीला जे वाटतं की मी करीन तीच पूर्व दिशा, हा देश अदृश्य शक्तीच्या मनमानेनी चालत नाही. हा देश संविधानानेच चालणार आणि त्याच संविधानाच्या चौकटीत राहून हा देशासाठी आपण सगळे एकत्र लढूया. आणि बरीच भाषणं आहेत, त्याच्यामुळे मी आपला फार वेळ घेणार नाही. पण आज इथे आल्यानंतर महाविकास आघाडीच्या प्रचाराचा नारळ फोडणार असं सकाळपासून बातम्या चालल्या आहेत. आणि जो मनाचा मोठेपणा, उद्धवजींचं मन किती मोठं आहे हे त्यांच्यावर काम करताना फार जवळून आम्ही पाहिलेलं आहे. आणि कोविडच्याही काळामध्ये एक मोठा भाऊ म्हणून त्यांनी जी साथ ही सगळ्यांना आपल्याला दिली, याबद्दल महाराष्ट्र हे ऋण मी म्हणणार नाही, पण हे जे प्रेमाचं खरं नातं आहे हे कधीच विसरणार नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आम्ही अनेक वर्षे एकत्र काम केल्यामुळे ताटातलं वाटीत आणि वाटीतलं ताटात, त्यामुळे आम्ही सगळ्यांनी खूप चांगलं काम केलंय, पण एकत्र काम केलंय. त्याच्यात दोघांचेही सहकार्याचं आणि पदाधिकाऱ्यांचं कौतुक केलं पाहिजे. पण सेना ही काही वेगळी आहे असं कधीच आम्हाला वाटलं नाही. जेव्हा आपण एकत्र 2.5 वर्ष काम केलं तेव्हा एक खूप खेळीमेळीच्या वातावरणात, विश्वासाच्या वातावरणात जे महाविकास आघाडीचं काम केलं तेच पुढची 5 वर्ष आपल्याला करायचे आहेत. महाराष्ट्र आपली वाट बघतोय. त्यामुळे आपण सगळ्यांनी पुढचे फक्त 90 दिवस हे जे काही असतील ते सगळं बाजूला ठेवून मी तुमच्या सगळ्यांचे फक्त 90 दिवस मागते. या 90 दिवसात कष्टांची परिकाष्ठा करू, पण महाराष्ट्रातला एक स्वाभिमानी, दिल्लीच्या समोर न झुकणारच सरकार ही आणण्याची नैतिक जबाबदारी आज आपल्यावर आहे. आज आपण आल्यानंतर आमचं सगळ्यांचं जे प्रेमाने स्वागत केलं याबद्दल मनपूर्वक आभार मानते. पुन्हा एकदा आम्हाला सगळ्या खासदारांना जी साथ तुम्ही लोकसभेत दिली याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार मानून आपली रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आघाडी, रामकृष्ण हरी.